मित्रांनो, पॉवर सिस्टमचे 2 सेशन आपण कव्हर केले आणि 2 सेशनमध्ये 60 प्रश्न घेतले आपण. दोन्ही सेशनमध्ये 30-30 क्वेश्चन त्या ठिकाणी आपण कव्हर केले आणि हा सेशन आपला कितवा असणार आहे? तिसरा असणार आहे. आणि हे तिन्ही सेशन कोणते आपले? फक्त पॉवर सिस्टमचे. ओके. आणि त्या पहिले 5 ते 6 सेशन आपण घेतले ते बेसिकवरती त्या ठिकाणी कव्हर केले. त्यामध्ये मशीनसुद्धा आपण घेतलं होतं मित्रांनो. ते सर्व बघून घ्या, कारण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहो आपण. ओके. जे की तुम्हाला पेपरमध्ये कन्फ्यूज करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. नक्कीच जर आपले सेशन आवडत असेल नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही जॉईन केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपला 61 नंबरचा क्वेश्चन चालू होता तो त्या ठिकाणी आपण घेऊया. तर बघा, हा क्वेश्चन्स काय सांगतोय? वीज प्रणालीमध्ये लोड फ्लो अभ्यासाचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणजेच व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द लोड फ्लो स्टडी इन द पॉवर सिस्टम. लोड फ्लो स्टडी जो आहे त्याचा काय उद्देश आहे, कशामध्ये आपल्या वीज प्रणालीमध्ये, ते आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. तर कधी लक्षात ठेवा, अशा पद्धतीचं 1-2 क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? डिटरमाइन पॉवर फ्लो जो लॉस होतो मित्रांनो, तो डिटरमाइन करण्याचं काम जे कोण करतं मित्रांनो, तो तुमचा कोण करत असतो? लोड फ्लो जो अभ्यास करता तुम्ही, त्यामधून तुम्हाला कळतं की या ठिकाणी लॉसेस वगैरे काय होत आहेत ते. ओके. म्हणून ऑप्शन नंबर डी याचं या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा, 61 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला काय सांगतोय? उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी कोणता इन्सुलेटर वापरला जातो? बघा, जी हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन आहे तिच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी विचारलं आहे. बघा, विच टाईप ऑफ इन्सुलेटर इज यूज फॉर हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी कधी लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीचा जो असतो या ठिकाणी सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर, तो आपण त्या ठिकाणी वापरत असतो. मग ऑप्शन नंबर बी तुमचं या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन त्या ठिकाणी दिसतंय. ऑप्शन नंबर बी, सस्पेन्शन इन्सुलेटर. ओके. ते तुमचं त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. बघा, 63 नंबरचा क्वेश्चन बघूया. सिंक्रोनस कॅपॅसिटर वापरण्याचा उद्देश काय आहे? बघा, सिंक्रोनस कॅपॅसिटर याच्या पाठीमागच्या सेशनमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण सिंक्रोनस कॅपॅसिटर त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणून ऑप्शन नंबर बी त्या ठिकाणी आपलं बरोबर येणार आहे. शॉर्ट सर्किट करंट मर्यादित करण्यासाठी कोणता घटक वापरला जातो? बघा, शॉर्ट सर्किट करंट मर्यादित करायचे म्हणजे काय करायचे तुम्हाला? त्या ठिकाणी कमी करायचे, आणि तो कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला आपण या ठिकाणी जो इक्विपमेंट वापरत असतो मित्रांनो, तो असतो तुमचा रिॲक्टर. काय असतो? रिॲक्टर. रिॲक्टर तुम्ही त्या ठिकाणी वापरता. मग रिॲक्टर हे ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतंय ते बघायचं आहे. सर्किट ब्रेकर नाही, यावरती समोरसुद्धा हा नाही आहे, यावरती समोर क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. काय बघायला भेटणार आहे? 1 मिनटं. ओके. हे तुमचं येणार नाही आहे. हे तुमचं येणार नाही. फ्यूज येणार आहे की नाही? फ्यूजवरती मागच्या सेशनमध्ये आपण बोललो. त्याचं मेल्टिंग पॉईंट कसा पाहिजे, ओके, त्याचा रेजिस्टन्स कसा पाहिजे आणि रिॲक्टन्स कसा पाहिजे, ओके, म्हणजे रेजिस्टिव्हिटी कशी पाहिजे ते बोललो त्याच्यावरती. या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर ऑप्शन नंबर सी आहे आपलं असणार आहे. ओके. बघा, 65 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो? काही मुलांचं या ठिकाणी म्हणणं होतं की तुम्ही जास्त टायमामध्ये कमी क्वेश्चन घेता. मित्रांनो, क्वालिटी बघा. क्वांटिटी नको आहे तुम्हाला, क्वांटिटी नको आहे, क्वालिटी बघा. काय क्वालिटी बघा. खूप सारे क्वेश्चन मी स्वतः हजारो प्रश्न सोडवले. काय हजारो. आणि ही गोष्ट मागच्या सेशनमध्ये सुद्धा तुम्ही बोललो, हजारो केल्यापेक्षा 100 करा, पण असं करा की त्यामधून तुमच्या परिपूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. बरोबर आहे का नाही? नाहीतर करतं तर कोणी खूप जास्त, पण स्मार्ट वेनं जो कोणी करतो ना, ते परिपूर्ण असतं मित्रांनो. ओके. बघा, थर्मल रिलेचा बघा, थर्मल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नाव ऐकल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे ओव्हर करंट. काय? ओव्हर करंट नाव ऐकल्या लक्षात आलं पाहिजे. ओके. तर ओव्हर करंट जिथे दिसतं ते तुमचं उत्तर 100% असणार. तुमचा जो थर्मल रिले असतो तो ओव्हर करंटपासून प्रोटेक्शन करत असतो. मग प्रोटेक्शन अगेन ओव्हर करंट हे ऑप्शन नंबर 1 तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. 66 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी आता तुम्हाला मी काही 2 चार्ट देतो बघा. या ठिकाणी ह्या जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये हा कन्फ्यूज आहे थोडा. म्हणजे कसा, मुलांना कन्फ्यूज होतो पेपरमध्ये आणि 100% चुकण्याचे इथे चान्सेस असतात. यामध्ये तुम्हाला 2 चार्ट देतो. त्यामध्ये ह्या महावितरणच्या येणाऱ्या पेपरसाठी 100% तुम्हाला क्वेश्चन भेटतील. मित्रांनो, या ठिकाणी बघा, लो टेन्शन, हाय टेन्शन, सुपर टेन्शन यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात की लो टेन्शन असेल काय? जर लो टेन्शन असेल तर त्यासाठी तुम्हाला व्होल्टेज लेवल विचारतात. लो टेन्शन असलं मित्रांनो तुम्हाला 1 kV पर्यंत या ठिकाणी
काय असती, लेवल असते व्होल्टेजची. जर हाय टेन्शन असेल, काय हाय टेन्शन असेल, एकच मिनटं बघा, जर हाय टेन्शन असेल तर तुम्हाला विचारलं जातं, काय हाय टेन्शन असेल तर विचारलं जातं. मग हाय टेन्शनसाठी काय 11 kV पर्यंत, काय 11 kV पर्यंत. ओके. त्यानंतर तुम्हाला सुपर टेन्शन विचारलं जातं, काय सुपर टेन्शन विचारलं जातं. सुपर टेन्शनसाठी 11 ते 33 kV पर्यंत. मी समोरचा पॉईंट लिहितो बघ. ओके. त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं एक्स्ट्रा हाय टेन्शन. ओके. तर एक्स्ट्रा हाय टेन्शनसाठी तुम्हाला विचारल्यानंतर तुम्हाला आलं पाहिजे 33 to 66 kV पर्यंत, काय 33 to 66 kV पर्यंत. नंतर मग एक्स्ट्रा सुपर टेन्शन हे विचारलं जातं. त्यामध्ये असतं मग 66 kV आणि त्यापेक्षा जास्त, म्हणजे त्याला आपण म्हणतो अबो. ओके. हा चार्ट तुम्हाला पाठ असा करायचा आहे की यावरती प्रश्न जाता कामा नाही. ओके. यावरचा क्वेश्चन जाता कामा नाही. ओके. हे झालं टेन्शन तुमचं अंडरग्राऊंड केबलचं, यावरती प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवू नका. या ठिकाणी कन्फ्यूज आहे, हे ऑप्शन काहीतरी चुकलं आहे माझ्याकडनं. ओके. हे या ठिकाणी सोडून द्या. ओके. तर या ठिकाणी बघा, या चार्टमधून एक प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, 200% सांगतो की 200. ओके. हा चार्ट मी या ठिकाणी ओके हे करतो. आता हा दुसरा चार्ट आहे हाय व्होल्टेजवरती. किती तुमचं जर लो व्होल्टेज असेल, काय लो व्होल्टेज, याला तुम्ही काय म्हणतात LV. ओके. लो व्होल्टेज असेल तर तुम्हाला किती ऑप्शन येईन, तुम्हाला 250 व्होल्ट. किती 250 लेवल काही 250. ते जर मीडियम असेल, किती मीडियम, तर ते असतं 650 पर्यंत. किती 650. ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ स्क्रोल करा समोर, टाईम आपला वेस्ट करू नका. हे असतं 33 kV पर्यंत. खूप साऱ्या ठिकाणी खूप सारं वेगवेगळं दिलेलं आहे. ओके. त्यानंतर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज जर असेल तर ते असतं या ठिकाणी ते, हे काय हे दोन्ही मिक्स येतील. ओके. आणि हे असेल 33 kV टू अबो. आता यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळं बघायचं आहे आणि जास्तीत जास्त कुठे या ठिकाणी परिपूर्ण दिलं आहे त्याला फॉलो करायचं आहे. ओके. हे दोन्ही पण या ठिकाणी काय करायचे, चार्ट तुम्हाला असे पाठ करायचे की ते लक्षातून जाणार नाही. ओके. चला या ठिकाणी 67 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय बघा, लाइटनिंग अरेस्टरचा मुख्य उद्देश काय आहे. हा प्रश्न मागच्या सेशनमध्ये झाला होता आणि उत्तर होतं प्रोटेक्ट अगेन लाइटनिंग अरेस्टरपासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण वापरतो. ओके. चला 68 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय, बंडल केलेले वाहक वापरण्याचा प्राथमिक उद्देश काय. तर बंडल कंडक्टर आपण कोरोना लॉस रिड्यूस करण्यासाठी वापरतो. पाठीमागच्या सेशनमध्ये कन्सेप्ट सांगायच्या वेळेस हा प्रश्न क्लिअर केला होता. चला प्रश्न यासाठी परत घेतोय की ते प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आणि एक प्रश्न जर तुमच्याकडनं दोनदा जरी तुमच्या कानाखालनं डोळ्याखालनं जर गेला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लक्षात राहू शकता. मित्रांनो, अजून जर लाईक नसेल केलं प्लीज एक लाईक तुमचं या ठिकाणी या सेशनला झालं पाहिजे, कारण तुमचं एक लाईक आम्हाला कळवतं की तुम्हाला किती आवड या सेशनमध्ये निर्माण झाली आहे. बरोबर आहे का नाही. आणि तशा पद्धतीचे सेशन आम्ही त्या ठिकाणी डिझाईन करू शकतो. जर काही माझ्याकडनं चुकत असेल, काही गोष्टी जर होत असेल, नक्कीच कमेंट करा. त्या आपण परिपूर्ण दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी करू. बरोबर आहे का नाही. कारण कमेंट त्यासाठीच असतात की काय गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या, काय गोष्टी घ्यायच्या, काय ते. ओके. बघा पुढचा सेशन म्हणजे पुढचा क्वेश्चन काय सांगते, तापमान वाढल्यास ट्रान्समिशन लाईनचा प्रतिरोध काय होईल. बघा PTCचा पॉईंट दिलेला आहे, पाठीमागच्या सेशनमध्ये झाला होता. PTC म्हणजे काय, PTC पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि NTC म्हणजेच निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. या ठिकाणी कंडक्टर विचारलं आहे कशाचा, तापमान वाढले ट्रान्समिशन लाईनचा प्रतिरोध काय होईल. मग ट्रान्समिशन लाईन म्हणजे तुमचा कंडक्टर काय असतो, PTC असतो. टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स पण वाढतो, कारण PTC आहे. काय PTC आहे, कारण ते एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. आणि NTC जर असतात तो त्याच्या इनवर्स म्हणजेच जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स कमी होणार, यालाच म्हणतात इनवर्सली प्रोपोर्शनल. बरोबर आहे का नाही. चला मग या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं, तापमान वाढलं. बरोबर, तापमान वाढलं मग रेजिस्टन्स पण वाढणार. ऑब्वियसली काय होणार, ऑप्शन नंबर ए तुमचं त्या ठिकाणी बरोबर येणार. 70 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय बघा, ट्रान्सफॉर्मर संरक्षणासाठी कोणता रिले वापरला जातो. प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, कारण लाखो वेळेस हा प्रश्न आलेला आहे आणि याचं उत्तर तुमचं बरोबर असतं मित्रांनो, बकॉल्स रिले. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी बरोबर येणार आहे. मुलं म्हणे थोडी स्पीड वाढवा, त्यामुळे या सेशनमध्ये स्पीड थोडी वाढवतोय. ट्रान्समिशन लाईनमध्ये कोरोना लॉस होण्याचे मुख्य कारण काय आहे. कोरोना लॉस कधी होतो, जेव्हा मित्रांनो तुमच्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज जास्त, या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज हे व्होल्टेज जेव्हा हाय असतं, हे व्होल्टेज हाय असलं तेव्हा तुमचा जो कोरोना लॉस आहे तो हाय असतो. कारण या ठिकाणी जे रिलेशन असतं
ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं व्होल्टेजच्या, म्हणून ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा 72 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय, वीज प्रणालीमध्ये ऊर्जेचा वापर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. बघा तुमच्या घरी असतं एनर्जी मीटर आणि तेच एनर्जी मीटर आपण वापरतो कशाचं, या इलेक्ट्रिसिटी मोजण्यासाठी. काय इलेक्ट्रिसिटी मोजण्यासाठी मीटर वापरतो ते असतं तुमचं एनर्जी मीटर. फिरून प्रश्न विचारला असं वाटू शकतं पण अजिबात नाही, सोप्पा एकदम प्रश्न आहे. एनर्जी मीटर आपण वापरतो आपली ऊर्जेचा, आणि हे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे कारण त्या रिलेटेडच क्वेश्चन त्या ठिकाणी आहे तुमच्या भरतीच्या रिलेटेड. बरोबर आहे का नाही, भरतीच्या रिलेटेड क्वेश्चन हे 99.9% येण्याची शक्यता असते. ओके चला 73 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो, ट्रान्समिशन लाईनमध्ये सिरीज कॅपॅसिटरचे कार्य काय आहे. पाठीमागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं शंट, आता या ठिकाणी बघतोय सिरीज. काय या ठिकाणी बघतोय सिरीज, काय बघतोय सिरीज, तर त्या ठिकाणी शंटचं बघितलं होतं, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करत होतो. या ठिकाणी तुम्हाला सिरीज कॅपॅसिटरचे कार्य विचारलं आहे मित्रांनो. तर कधी लक्षात ठेवा तुमचा जो लाईनचा रिॲक्टन्स असतो, काय लाईनचा रिॲक्टन्स तो कमी करण्याचं काम कोण करत असतं, तर तो तुमचा काय करत असतो, सिरीज कॅपॅसिटर. काय सिरीज कॅपॅसिटर या ठिकाणी करत असतो. तुम्हाला शंट सांगितलं आणि सिरीजसुद्धा सांगितलं. पेपरमध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे आणि कन्फ्युजिंग होण्याची सुद्धा 100% चान्सेस मुलांचे आहे. ओके म्हणून ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी तुमचं बरोबर आलं आहे. बघा 74 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो, वीज प्रणालीमध्ये सर्किट ब्रेकरचा उद्देश काय आहे. बघा तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की समोर सर्किट ब्रेकरवरती क्वेश्चन आहे. बघा तुमचा या ठिकाणी सर्किट ब्रेकर काय करतो, बघा हा आहे तुमचा रिले हा सर्किट ब्रेकरला कमांड देतो की नाही इकडनं फॉल्ट येते तू काय कर ओपन हो, मग हा ओपन होतो आणि जी समोरची लाईन आहे तिचं संरक्षण करण्याचं काम तुमचा हा सर्किट ब्रेकर करत असतो. मग या ठिकाणी मी जे काय बोललो त्याविषयी ऑप्शन कुठे दिसतंय बघा, या ठिकाणी काय करतो, व्होल्टेज रेग्युलेशन करतो का नाही आहे, फॉल्ट आयसोलेट, बरोबर आहे, फॉल्टला आयसोलेट करतो म्हणजे फॉल्टला या आपल्या सर्किटपासून वेगळं करतो, त्यालाच आपण काय म्हणतो आयसोलेशन करणं त्या ठिकाणी म्हणत असतो. ऑप्शन नंबर बी तुमचं बरोबर येणार आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया 75 नंबरचा काय सांगतोय, ट्रान्समिशन व्होल्टेज दुप्पट केल्यास पॉवर लॉसेस काय होईल. कधी लक्षात ठेवा व्होल्टेजच्या वर्गाला प्रोपोर्शनल असतं हे, काय ह्या गोष्टी काय असतात, व्होल्टेजच्या वर्गाला प्रोपोर्शनल. बघा ट्रान्समिशन व्होल्टेज दुप्पट केल्यास, व्होल्टेज दुप्पट केलं आहे, आता बघा ह्या व्होल्टेजला दुप्पट केलं आहे, मग ह्या 2चा वर्ग काय होईल 4 होईल, हे मग 4 पट झालं वाढले. आता काय होईल लॉसेस काय होईल 4 पट कमी होईल, कारण हे जर वाढलं, कधी लक्षात ठेवा एवढं तर माहिती आहे तुम्हाला, सरळ सांगतो बरं का, जर व्होल्टेज वाढलं तर तुमचे लॉसेस काय होतात कमी होतात, हे तुम्हाला माहिती आहे. पण त्यांनी काय विचारलं आहे, ट्रान्समिशन व्होल्टेज दुप्पट केलं, हे व्होल्टेज काय केलं दुप्पट केलं, तर आपल्याला काय वाटतं व्होल्टेज जर दुप्पट झालं तर लॉसेससुद्धा या ठिकाणी 2 पटीने कमी होईल असं आपल्याला वाटतं आणि आपण मारून टाकतो. कधी लक्षात ठेवा असं होत नाही, कारण ह्या व्होल्टेजचा वर्ग होत असतो, या 2चा वर्ग 4 होईल, हे 4 पटीने वाढेल आणि हे 4 पटीने त्या ठिकाणी मित्रांनो कमी होईल, म्हणजेच याचं उत्तर येईल 1/4 त्या ठिकाणी होईल. म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. बरोबर आहे का नाही. 76 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघूया काय सांगतोय, वीज प्रणालीमध्ये ग्राउंडिंगचा मुख्य उद्देश काय, म्हणजे ग्राउंडिंग कशासाठी करतो, हा प्रश्न पाठीमागच्या सेशनमध्ये झाला पण ऑप्शन वेगळे होते. बरोबर आहे का नाही. तर काय करतो तुम्हाला सांगितलं होतं बॅलेन्सिंग करण्यासाठी वापरतात आणि दुसरा या ठिकाणी तो काय करतात सेफ्टीसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरत असतो. रिड्यूस व्होल्टेज ड्रॉप अजिबात नाही, प्रोव्हाइड सेफ्टी फ्रॉम फॉल्टपासून सेफ्टी होण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करतो आणि बॅलेन्ससाठी सुद्धा आपण त्याला वापरत असतो, हे तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं. बघा लांब ट्रान्समिशन लाईनसाठी कोणता रिले वापरतात. बघा लांब ट्रान्समिशन लाईन म्हणजे मो रिले आला, कोणता रिले आला तुमचा मित्रांनो मो रिले आला, आणि मो रिले कोणाचा प्रकार आहे ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात पाहिजे, तो आहे डिस्टन्स रिलेचा. कशाचा डिस्टन्स रिले. मग जर ऑप्शनमध्ये मो रिले असलं तर तुम्ही मारणार, पण मो रिले ऑप्शन नसलं, काय हे ऑप्शन नसलं तुम्हाला डिस्टन्स रिले हे ऑप्शन मारावं लागतं. आणि अशा पद्धतीचा फिरून प्रश्न या ठिकाणी मी घेतला आहे, कारण जर पेपरला असा प्रश्न आला असता तर 99.9% मुलं चुकली असते, याची मी 100% गॅरंटी देतो, 100%. ओके डिफरन्शियल रिले आहे का नाही आहे, त्याचं उत्तर आहे डिस्टन्स रिले, म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं परिपूर्ण बरोबर येणार आहे. 78 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, सिंक्रोनस कंडेन्सरचा मुख्य उद्देश काय आहे. बघा सिंक्रोनस कंडेन्सर येऊ की तुमचं कॅपॅसिटर येऊ का, सिंक्रोनस कॅपॅसिटर येऊ पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठीच वापरतात. शब्द वेगळे आहेत, त्यांचे नामकरण वेगळे, आपलं कसं आहे 17 नावं ठेवतात,
बरोबर आहे का नाही. नावं आपले 17 ठेवतात, तशी या गोष्टींची सुद्धा 17 नावं आहे आणि 17 नावापैकी एक जर नाव माहीत नसलं आणि त्यावरती जर प्रश्न आला तर 100% आपला गेम 100% होणारच, त्यामध्ये काही गोष्ट वेगळी नाहीच आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर येणार आहे. 79 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, वाहक तुटल्यामुळे कोणता दोष होतो. आता हे एक सर्किट आहे, काय आहे जरा वेगळं काढतो, हे एक सर्किट आहे तुमचं. या ठिकाणी हा वाहक तुटला, काय तुटला म्हणजे हे ओपन सर्किट झालं. म्हणजे प्रश्नातच उत्तर आहे, उत्तरातच प्रश्न आहे आणि प्रश्नातच कन्सेप्ट आहे, दुसरं काही नाही, हे झालं ओपन सर्किट. म्हणून ओपन सर्किट हे उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 80 नंबरचा काय सांगतोय, वीज प्रणालीमध्ये आयसोलेटरचे कार्य काय आहे. बघा तुम्हाला हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तुमचं जो आयसोलेटर असतात तुम्हाला जर मेंटेनन्स करायचं असलं, काय जर तुम्हाला मेंटेनन्स करायचं असलं तर तुम्ही काय करता, आयसोलेटर काय करता, हे सर्किट हे आयसोलेटरच्या माध्यमातून ओपन करता. मग हे सर्किट ओपन होतं, मग तुम्ही त्या ठिकाणी मेंटेनन्स करू शकता. मग मी जे काय बोललो त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन कोणतं दिसतंय बघा. ब्रेक द सर्किट अंडर लोड, लोडच्या नाही, लोड असताना त्याला आपण ओपन करत नाही, कधी लक्षात ठेवा. आयसोलेटरला आपण नो लोडलाच ओपन करतो. ओके, म्हणून हे येणार नाही. प्रोव्हाइड आयसोलेशन नुसतं असं येणार आहे का, नाही. आयसोलेट अ सर्किट ड्युरिंग मेंटेनन्स, काय मेंटेनन्सच्याच वेळेस आपण काय करतो, त्याला ओपन करतो. बरोबर आहे का नाही. 81 नंबरचा प्रश्न बघूया. वारंवारता वाढल्यास स्किन इफेक्ट काय होईल. स्किन इफेक्ट जो असतो तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो फ्रिक्वेन्सीला, आणि फ्रिक्वेन्सी वाढली हे असं बोलतात, त्यामुळे तुमचा स्किन इफेक्टसुद्धा वाढणार आहे. मग इन्क्रीज ऑप्शन कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर एला या ठिकाणी दिसतंय. 82 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा. वीज प्रणालीमध्ये सर्ज प्रोटेक्टरचा उद्देश काय आहे. पाठीमागच्या सेशनमध्ये सांगितलं, ही तुमची ट्रान्समिशन लाईन आहे आणि या ठिकाणून तुमची वीज पडली, या ठिकाणी लाईटनिंग अरेस्टर काय करतो, हिला डायरेक्ट ग्राउंड करण्याचं काम करतो आणि प्रोटेक्शन करतो आपल्या ऑल लाईनचं, सगळ्या सर्किटचं. ओके, अशा पद्धतीने याचं कार्य पाठीमागं सांगितलं होतं, म्हणून या ठिकाणी अजून सांगणार नाही. आपला प्रत्येक सेशन एकमेकांवरती डिपेंड आहे, त्यामुळे पहिला बघितल्याशिवाय दुसरा आणि दुसरा बघितल्याशिवाय तिसरा बघू नका, कारण हे एकमेकांवरती डिपेंड आहे, काहीही कळणार नाही. डायरेक्ट तिसरा बघितला तर काही कळणार नाही आणि डायरेक्ट दुसरा बघितला तर काही कळणार नाही. नंबर 1ला नंबर 1चाच बघावं लागणार. बरोबर आहे की नाही. प्रोटेक्ट इक्विपमेंट फ्रॉम सर्ज व्होल्टेज, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे. याची डिटेल इन्फॉर्मेशनसाठी ऑप्शन नंबर 2चं सेशन बघणं खूप जास्त गरजेचं आहे. 83 नंबरचा या ठिकाणी क्वेश्चन बघा. भूमिगत केबलचा ओव्हरहेड लाईनमध्ये मुख्य फायदा काय. अंडरग्राऊंड केबल आहे मित्रांनो, त्याचा फायदा काय आहे कम्पेअर टू ओव्हरहेड लाईन. ही ओव्हरहेड लाईन आहे, हिच्या कम्पेअर टू आता हा अंडरग्राऊंडमधून जाणारा केबल आहे, याचा फायदा काय तर मेंटेनन्स कमी लागतं मित्रांनो, याला मेंटेनन्स कमी लागतं, हा एक फायदा आहे. ऑप्शन नंबर बी तुमचा या ठिकाणी बरोबर असणार आहे. चला 83 नंबरचा झाला. 84 नंबर बघूया. HVDC ट्रान्समिशनचा मुख्य तोटा काय आहे तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही DC फ्लो करून नेता, या ठिकाणी वाहून नेता, तर त्याला परत AC मध्ये कन्वर्ट करणं, DC मध्ये कन्वर्ट करणं, ह्या कन्व्हर्जनना खूप सारा या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह असते ह्या गोष्टी, कारण त्या ठिकाणी तुम्हाला रिॲक्टर वगैरे, ट्रान्सफॉर्मर वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी लागतात. बरोबर आहे का नाही. त्यामुळे एक्सपेन्सिव्ह असतं, ह्या गोष्टी या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह होतात, त्यामुळे काय आपण त्या ठिकाणी त्या जास्त वापरत नाही आणि ज्या ठिकाणी आपल्याला वापरायचं त्या ठिकाणी मग वापरावंच लागतात. बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी या गोष्टींना लक्षात ठेवून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे बघा. हाय पॉवर लॉस होत नाही या ठिकाणी, हे आपलं येणार नाही. तर एक्सपेन्सिव्ह कन्व्हर्टर, काय एक्सपेन्सिव्ह कन्व्हर्टर त्या ठिकाणी लागतात त्या स्टेशनसाठी, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी या ठिकाणी बरोबर येणार आहे. बरोबर आहे की नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया. 85 नंबरचा प्रश्न आहे. लांब ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज रेग्युलेशनसाठी कोणत्या पद्धती, व्होल्टेज रेग्युलेशनसाठी कोणत्या पद्धती आपण त्या ठिकाणी वापरतो, हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे. तर सिरीज कंपेन्सेशनवरती मागच्या सेशनमध्ये कोणत्या तरी एका सेशनमध्ये हा प्रश्न घेतला होता आपण, त्यामध्ये मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. सिरीज कंपेन्सेशन तुम्ही त्या ठिकाणी वापरता. बरोबर आहे का नाही. चला 86 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी घेऊया. आर्थिंग मॅटचा प्राथमिक उद्देश काय आहे. जी अर्थिंग मॅट असते मित्रांनो, काय जी अर्थिंग मॅट असते, त्या अर्थिंग मॅटविषयी जर तुमची थेरी जर कवर असेल झालेली, त्याच्या जर कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला हे लगेच लक्षात येईल. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी समजा एक्झाम्पल हा एक माणूस आहे. ओके हा एक माणूस आहे. तर या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी करंट लागण्याचे चान्सेस आहेत त्याला हे दोन जे त्याचे पाय आहे हे जवळजवळ टाकून या ठिकाणी चालण्यास सांगतात, कारण या ठिकाणी करंट लागण्याचे चान्सेस कमी होतात. काय करंट लागण्याचे चान्सेस कमी होतात आणि ह्याच कन्सेप्ट या ठिकाणी वापरल्या. अर्थिंग मॅटचा प्राथमिक उद्देश काय तर स्टेप पोटेन्शियल रिड्यूस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याला वापरतो. काय ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. स्टेप पोटेन्शियल कमी करण्यासाठी, म्हणजे हे स्टेप आणि ह्या स्टेपचं पोटेन्शियल कमी करण्यासाठी. आणि स्टेप पोटेन्शियल कमी कधी होतं
तुम्ही जेव्हा हे जवळजवळ टाकता ना पाय आपले अंतर 2 पायामधलं, तेव्हा स्टेप पोटेन्शियल कमी होतं आणि ही आर्थिंग मॅट वापरून सुद्धा काय होतं, स्टेप पोटेन्शियल त्या ठिकाणी कमी होत असतं. ऑप्शन नंबर ए ह्या प्रश्नाचं बरोबर येणार. फक्त 1 मिनिट लक्ष द्या बघा. आपल्या टेस्ट सिरीजविषयी थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. रुद्राक्ष 1.0 नावाची आपली टेस्ट सिरीज आहे, जी काही अशा पद्धतीने डिझाईन केली आहे की परिपूर्ण आपला जो IBPS पॅटर्न आहे, IBPS पेपर घेतं. 50 प्रश्न टेक्निकलचे आणि 80 प्रश्न नॉन टेकचे, या दोन्हीचे 2 या ठिकाणी काय करतं मित्रांनो, हे फक्त 2 सेशन तुम्हाला त्या ठिकाणी देतं. म्हणजे टेक्निकलचा 1 सेशन आणि नॉन टेकचा 1 सेशन. आपण आजपर्यंत जी प्रॅक्टिस केली ती कशी केली मित्रांनो, टेक्निकलचा 1 सेशन, त्यानंतर रिझनिंगचा सेशन, नंतर मॅथ्सचा सेशन आणि नंतर मराठीचा सेशन, असे 4 सेशनने आपण प्रॅक्टिस केली. त्यामुळे आपल्याला कमी टाईम लागला आणि त्यामुळे आपल्याला पेपरमध्ये टाईम पुरला नाही. असं करायचं काय नाही, असं करायचं नाही, कारण आपल्याला IBPS अशा पद्धतीने पेपर देतं. त्यामुळे अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि अशा पद्धतीची टेस्ट सिरीज जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी घ्यायची असेल तर रुद्राक्ष 1.0 ही टेक्निकल यूट्यूबवाला या कशाला ॲप्लिकेशनला ही टेस्ट आहे आणि त्या ठिकाणून तुम्ही ती घेऊ शकता. आणि नंबर 2ला या ठिकाणी आपण जे आजपर्यंत या ठिकाणी प्रॅक्टिस केली कशाची, टेस्टची, ती क्वेश्चन नंबर या ठिकाणी मराठीत दिलेला होता, या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेला होता, बरोबर आहे का नाही. आणि असं IBPS देत नाही. IBPS फक्त एका लँग्वेजमध्ये प्रश्न देतं आणि ती जर लँग्वेज तुम्हाला कळाली नाही तर या ठिकाणी ऑप्शन असतं लँग्वेज चेंज करायचं. मग ही जर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न असेल तर या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करू शकता. असं तुम्हाला प्रत्येक प्रश्न करावा लागतो आणि याला तुम्हाला टाईम लागतो जास्त. आणि मेन पेपरला यामुळे तुम्हाला टाईम पुरत नाही. आणि या टाईम मॅनेजमेंटसाठी, या सर्व प्रॅक्टिससाठी रुद्राक्ष 1.0 ही टेस्ट परिपूर्ण आहे. कारण या पद्धतीचे क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेले आहे, या पद्धतीचे सेशन त्या ठिकाणी तुम्हाला दिले आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, माझा मित्र, स्वतः माझा जवळचा मित्र होता आणि महाट्रान्सकोच्या असिस्टंट टेक्निशियनच्या पेपरमध्ये शेवटी त्याने असे 5 प्रश्न या ठिकाणी पाठीमागं ठेवले, कारण त्या प्रश्नामध्ये त्याला डाऊट होता, बरोबर आहे का नाही. आणि शेवटच्या 5 मिनिटामध्ये गडबडीमध्ये हे 5 प्रश्न त्याला सापडलेच नाही, कारण त्याने त्याला टिकमार करून ठेवली नव्हती, हायलाईट करून ठेवलं नव्हतं, कारण त्याची प्रॅक्टिस नव्हती. पण या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला हे हायलाईट करण्याचं सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी मिळेल मित्रांनो. हायलाईट करण्याचा ऑप्शन मिळेल, जेणेकरून तुम्ही ते प्रश्न शेवटी अटेम्प्ट करू शकता आणि त्यामध्ये 90% किंवा 70% या ठिकाणी बरोबर येण्याचे आणि चुकण्याचे सुद्धा चान्सेस असतात. पण या ठिकाणी मी माझा स्वतःचा या ठिकाणी हे सांगतो की माझेसुद्धा हे 5 प्रश्न मी पाठीमागं ठेवले होते, मला डाऊट होता. यापैकी मी 5ही या ठिकाणी शेवटी अटेम्प्ट केले, त्यामधले 3 बरोबर आले, 2 चुकले आणि या 3 प्रश्नामुळे या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेससुद्धा वाढले मित्रांनो, बरोबर आहे की नाही. त्यामुळे अशी टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करा. मी म्हणत नाही हीच टेस्ट सिरीज घ्या, अशा पद्धतीच्या टेस्ट घ्या, अशा पद्धतीच्या टेस्टची प्रॅक्टिस करा. त्या 4 सेक्शनची टेस्ट देऊन तुमचा स्वतःचा टाईम मॅनेजमेंट बिघडवून घेऊ नका. चला आपण पुढचा क्वेश्चन त्या ठिकाणी घेऊया. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा. 87 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी चालू होता. जर मित्रांनो अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज असं मोठं एक लाईक करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला किती आवड या ठिकाणी या सेशनमध्ये आहे. आणि नवीन सेशनसाठी मी परत चांगली तयारी करून या ठिकाणी चांगले क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येईल. तर या सेशनसाठी सुद्धा आपण 200 लाईकचं या ठिकाणी टार्गेट देऊ. प्लीज लवकर 200 लाईक करा आणि नवीन सेशन लवकर मिळवा, बरोबर आहे का नाही. कारण काहीतरी दिल्याशिवाय काही भेटतं का, कुठं नाही भेटत. तरी मी काय मागतो, काय पैसे वगैरे मागतोय का, सगळं काय फ्री घेतो यूट्यूबला. आपल्याला फक्त लाईक या ठिकाणी पाहिजे. तुम्हाला फक्त एक असं क्लिक करायचं आहे. 2000 ते 3000 मुलं काय करताय मित्रांनो, आपलं सेशन त्या ठिकाणी बघताय आणि लाईक किती करता माहिती आहे का, 100 200 असे मुलं लाईक करताय. काही पैसे लागत नाही, काहीही पैसे लागत नाही, फक्त एक क्लिक करायचं आहे आणि या हार्टला लाल करायचं आहे, बरोबर आहे की नाही. चला बघूया क्वेश्चन. तुम्हाला कितीही सांगितलं तर काही नाही, जसं तुम्हाला वाटेल म्हणाला तसं करा, पण एक लाईक करा. लोड ब्रेक स्विचचे काय आहे हे विचारलं आहे की प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे बघा. लोड ब्रेक स्विचचे कार्य काय आहे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तो काय करतो, तो तुमचा फॉल्ट करंट आहे, लोड करंट जो आहे ना, लोड करंट त्याला इंटरप्ट करतो. म्हणजे त्याला जातोय ना, त्याला लगेच इथं स्टॉप करून टाकतोय, सुई असा स्टॉप करून टाकतोय, इंटरप्ट करून टाकते, म्हणजे त्याला स्टॉप करून टाकतोय लोड करंटला. ऑप्शन नंबर आहे. अशा पद्धतीचे 2-3 क्वेश्चन तुम्हाला पेपरला बघायला भेटणार म्हणजे भेटणार. त्यामुळे प्रत्येक सेशनमध्ये 2, 3, 4 प्रश्न आपले असे तुम्हाला दिसतात, कारण तुमची प्रॅक्टिस व्हावी, बरोबर आहे का नाही. 89 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनमध्ये फेरांटी इफेक्ट होण्याचे मुख्य कारण काय आहे. जेव्हा लोड कमी असेल, लोड डायरेक्ट कमी असेल किंवा लाईट लोड असेल, किंवा काय असेल, लाईट लोड असेल,
तेव्हा तुमचा फॅरंटी इफेक्ट होतो. मग असे ऑप्शन तुम्हाला बघायचे. लो लोड कंडिशन नंबर 1ला दिसलं आहे तुम्हाला. लो लोड कंडिशन हाय लोडला होत नाही तो. हाय रेजिस्टन्स या ठिकाणी नाहीच येणार. हे येणारच नाही. हे येणार नाही. ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर येणार आहे. 89च प्रश्न या ठिकाणी होते बघा. या ठिकाणी प्रश्न संपले. तुम्ही जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा, कारण या ठिकाणी फायदा आणि फक्त फायदा आहे. काय या चॅनलवरती फक्त फायदा आणि फायदा आहे. टेक्निकल यूट्यूबवाला या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. नवीन गोष्टी, नवीन सगळं, रिझल्ट कधी येणार याचे छोटे मॅसेज वगैरे, शॉर्ट क्वेश्चन वगैरे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला बघायला भेटणार आहे. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे भेटणार आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला. ओके, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा. ते पण कशासाठी? तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या पेपरच्या फायद्यासाठी. ओके, तर या ठिकाणी आपण या सेशनला पूर्णविराम देऊया. त्या पहिले सांगतो की रुद्राक्ष 1.0 नावाच्या टेस्ट सिरीजसारख्या टेस्टची प्रॅक्टिस करा. कारण मित्रांनो, कोणतीही गोष्ट करायची असेल तर तिची प्रॅक्टिस सर्वप्रथम करणं गरजेची आहे. आणि नवीन जर गेले डायरेक्ट तुमचा गेम होणार म्हणजे होणार, हे 100% सांगतो. त्यामुळे प्रॅक्टिस करा, नंतर पेपरला जा. ओके, आत्ता या व्हिडिओला या ठिकाणी थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.